नमस्कार मित्रांनो, राज्याच्या राजकारणातील रोज घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून राज्याच्या राजकारणातील सर्व घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला ह्या चॅनलवरती पाहायला मिळतील। राज्यात सध्या महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। प्रचाराला देखील वेग आला आहे। महाराष्ट्रातील 29 महापालिकेसाठी निवडणुका होणार आहेत। दरम्यान यातील अनेक महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची युती झाली आहे। सध्या सर्व राज्याचं लक्ष हे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे लागलं आहे। कारण मुंबई महापालिका निवडणुकीच्या मैदानात एकीकडे शिवसेना शिंदे गट आणि भाजपची युती आहे, तर दुसरीकडे या युतीपुढे मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकत्र येत मोठा आवाहन निर्माण केला आहे। दरम्यान काही महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गट, भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची युती देखील पाहायला मिळत आहे। तर ज्या ठिकाणी भाजप आणि शिवसेना शिंदे गटासोबत युती होऊ शकली नाही, तिथे राष्ट्रवादी अजित पवार गटानं राष्ट्रवादी शरद पवार गटासोबत युती केली आहे। दरम्यान आता एक मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिंदेसेना गटानं भाजपला मोठा धक्का दिला आहे। अंबरनाथ महापालिकेच्या सत्ते स्थापनेत मोठा ट्विस्ट आला आहे, कारण कालपर्यंत भाजपसोबत असलेल्या राष्ट्रवादीच्या 4 नगरसेवकांनी आज अचानक शिवसेनेला समर्थन दिलं आहे। त्यामुळे शिवसेनेची अंबरनाथ पालिकेवर सत्ता कायम राहणार आहे। तर दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या गेम चेंजर ठरलेल्या या नगरसेवकामुळे आता भाजपला सत्तेपासून दूर राहावं लागणार आहे। अंबरनाथ नगरपालिकेत शिवसेना शिंदे गटाचे सर्वाधिक 27 नगरसेवक निवडून आले होते। त्यानंतर एका अपक्षाच्या साथीने शिवसेनेचं संख्याबळ 28 वर पोहोचलं होतं। सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेला आणखीन 2 नगरसेवकाची आवश्यकता असताना किंगमेकरच्या भूमिकेत असलेल्या राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या नगरसेवकांनी भाजपला साथ दिलेली होती। त्यात काँग्रेसमधून निलंबित 12 नगरसेवकांनाही भाजपला प्रवेश केल्यानं भाजपच्या संख्याबळ 15 वरून 31 वर पोहोचलं होतं। सोमवारी 12 जानेवारी रोजी होणाऱ्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचाच उपनगराध्यक्ष बसेल असं वातावरण असताना आज गट नोंदणी करण्याच्या शेवटच्या दिवशी अचानक राष्ट्रवादीच्या 4 नगरसेवकांनी शिवसेनेला समर्थन दिलं। त्यामुळे आता शिवसेनेचं संख्याबळ 32 झालं असून उपनगराध्यक्ष विषय समित्या शिवसेनेकडून राहणार आहेत। त्यामुळे सिंह गेला असला तरी शिवसेनेचा अंबरनाथचा गड मात्र राखण्यात यश मिळालेलं आहे।